नामांतराचे विषय आले। औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय, त्यावर शिक्कामोर्तब झालं। उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यावर शिक्कामोर्तब झालं। त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या आत्ता सुरू असलेल्या बैठकीतले जे निर्णय आपल्यापर्यंत आत्ता आलेले आहेत माहिती जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून, त्यानुसार विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ ही तीनही महामंडळं पुनर्गठित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। स्वाती, माझा आवाज पोहोचतोय? स्वाती, तू राहाच आपल्यासोबत। विदर्भवादी नेते श्रीहरी आणे आपल्यासोबत जोडले गेलेत। सर, काय सांगाल तुम्ही या निर्णयावर? या कॅबिनेटमध्ये विदर्भ विकास महामंडळाचं सुद्धा पुन्हा एकदा पुनर्गठन करण्यात येण्याचा निर्णय झालेला आहे। होय, हे फार उशिरा केलं त्यांनी। जवळजवळ वर्षाहून जास्त काळ गेलाय हा रखडवून ठेवलेला निर्णय होता। आजच हे मॅटर नागपूर हायकोर्टापुढे लागलं होतं आणि हायकोर्टापुढे पुन्हा सरकारने वेळ मागितला की आम्हाला थोडा वेळ दे, आम्ही याच्यात उत्तर दाखल करतो। वर्षभर उत्तर दिलेलं नाहीये सरकारने। शेवटच्या मिनिटाला हा निर्णय घेतला, चांगलं झालं। पण दीड वर्ष विदर्भाला मिळणारा निधी मिळालेला नाही, विदर्भाचा पैसा वळता झाला, तो वळता झालेलाच आहे। आणि त्याच्यावर जो एक मिनिमम अंकुश घटनेच्या 371 ब कलमाखाली आहे, 371(2), तो ह्या बोर्डाच्या फॉर्म मध्ये आहे, तो जवळजवळ कोल्ड स्टोरेज मध्ये टाकून दिल्या होता। हे फार दुःखाची घटना होती। बरं झालं हा निर्णय सरकारने घेतला। त्यामुळे तुम्ही अतिशय मनापासून स्वागत कराल या निर्णयाचं? निर्णयाचं निश्चितपणे स्वागत करू। ठीक आहे, आता किमान काही करायची गरज नाही। बरोबर आहे, किमान काही गोष्टींना आता चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। आणि सर, खूप तुंबून पडलेल्या गोष्टी, अडकून पडलेल्या गोष्टी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आमच्या तिथे असलेली दुर्दशा जी आहे, तिथे यायला पैसा हवा, त्याबद्दलच्या प्रश्नांना बोलायला एक फोरम आहे तो, आणि त्या फोरमला ऐकावं लागतं। गव्हर्नर त्यांच्या ऍडवाइसवर डायरेक्शन देतात लेजिस्लेचरला। बरोबर बरोबर। आणि सर, खूप खूप धन्यवाद, आणि तुमच्या आंदोलनाला एक यश आलं एक प्रकारे, त्यासाठी तुमचं अभिनंदन। तिकडे आणखीन एक मोठी बातमी, राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे, हळूहळू मंत्री बाहेर पडतायत। मराठा उमेदवारांना सरकारनं दिलासा दिलाय। नियुक्ती न मिळालेल्यांसाठी काही नवी पदं निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। एसीबीसी उमेदवारांची पदसंख्या वाढवण्याचा निर्णय सुद्धा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, आणि याबद्दलचं विधेयक लवकरच येत्या अधिवेशनाच्या काळात सभागृहात मांडण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे। मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानलेत। माझ्या लोकांनी मला दगा दिला याचाही उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये उपस्थितांना संबोधित करण्यात दिलेला आहे। दगा दिल्यानंच ही परिस्थिती उद्भवल्याचं सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। म्हणजे या कॅबिनेटमध्ये विविध प्रलंबित आणि बहुप्रतीक्षित असे प्रस्ताव मान्य करतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातलं दुःख सुद्धा अगदी ठळकपणे बोलून दाखवलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानलेत आणि असं म्हटलंय की माझ्या लोकांनी मला दगा दिला, आणि त्यांनी दगा दिल्यामुळेच आजची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ज्याप्रमाणे औरंगाबादचं संभाजीनगर करण्यावर शिक्कामोर्तब झालं, तसंच उस्मानाबादचं धाराशिव करण्यावर शिक्कामोर्तब झालं, त्याप्रमाणेच कॅबिनेटची बैठक संपताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित असलेल्या सर्व मंत्र्यांचे आणि सचिवांचे आभार मानले। उपस्थित सगळ्यांचे आभार मानताना मुख्यमंत्र्यांनी आपलं दुःख सुद्धा या सगळ्यांसमोर मोकळेपणाने व्यक्त केलं, आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मी सगळ्यांचे आभार मानतो, पण माझ्या लोकांनीच मला दगा दिला आणि त्यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एक प्रकारे मागच्या 2 फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी व्यथा मुख्यमंत्री मांडत होते, एक भावनिक आवाहन करत होते, आपण मंत्रिमंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय पाहतो आहोत। नामांतराचा आणि नामकरणाचा एक धडाका, या बैठकीत 3 नामकरण आणि नामांतर झाली। औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला।
एवढंच नाही तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर करून आता शिवसेनेची जी पहिल्यापासूनची मागणी होती धाराशिव नाव असलं पाहिजे, या धाराशिव नावावर सुद्धा शिक्कामोर्तब आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलं। एवढंच नाही तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी सातत्यानं मागणी करण्यात येत होती आणि या मागणीच्या वरून मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुद्धा झाली होती। नवी मुंबईत एक भला मोठा मोर्चा सुद्धा निघाला होता। या सगळ्यामध्ये शिवसेनेनं काहीशी संदिग्ध भूमिका घेतली होती, पण आता याही विषयावर शिवसेनेनं परवा जेव्हा शिष्टमंडळ भेटलं तेव्हा सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब झालंय। उस्मानाबाद जिल्हा इथून पुढे धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाईल, तर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित औरंगाबाद जिल्ह्याचंही नामांतर निश्चित झालंय। औरंगाबाद जिल्हा इथून पुढे संभाजीनगर या नावानं ओळखला जाईल। आणि आता थेट जाऊयात पुन्हा एकदा नवी दिल्लीला, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे आणि जोरदार युक्तिवाद केले जात आहेत आणि या सुनावणीच्या दरम्यान उद्याच्या फ्लोर टेस्टचे संकेत सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीच्या दरम्यान दिलेले आहेत। राज्यपालांच्या निर्णयाच्या चाचपणीची गरज व्यक्त करण्यात आली होती। विरोधकांनी हा मुद्दा मांडला होता। शिवसेनेच्या वतीनं वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी हा मुद्दा मांडताना म्हटलेलं होतं की आमदारांच्या सदस्यत्वावरचा निर्णय अजून यायचा आहे, तो निर्णय आधी घ्या आणि मग ही फ्लोर टेस्ट करा। अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि या युक्तिवादाच्या दरम्यान प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीचे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, कुठपर्यंत पोहोचलाय हा युक्तिवाद? सध्या नीरज किशन कोल हे युक्तिवाद करत आहे। खास करून जर बघितलं एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने काय युक्तिवाद झाला हे आपण थेट जाणून घेऊया। माझ्यासोबत राजसाहेब पाटील आहेत, सुप्रीम कोर्टातील ॲडव्होकेट। काय युक्तिवाद झाला आतापर्यंत? माननीय सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाचे जे सिनियर काउन्सिल नीरज कोल आहेत ते आपला युक्तिवाद करत असताना डायरेक्ट त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षरित्या आरोप केला की माननीय मुख्यमंत्री फ्लोर टेस्ट का टाळत आहे, की याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांनी संख्याबळ गमावलेलं आहे। बहुमत किंवा अविश्वास, त्यांना विश्वास मत नाही असाच त्याचा सरळ अर्थ होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी ही सांगितली की भारतीय लोकतंत्र म्हणजेच जे लोकशाही आहे त्याला फ्लोर टेस्ट किंवा बहुमताची चाचणी कशी पूरक आहे, कशी स्वस्थ लोकतंत्राची निशाणी आहे, हे सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न माननीय न्यायालयासमोर करत आहेत। महत्वाचं म्हणजे नीरज किशन कोल यांनी अजून एक दावा केला आहे की राज्यपाल किंवा राज्यभवन किंवा राज्यपालांचं राजभवन हे काही राजकारण करण्याचं स्थान नाही आहे, किंवा राज्यपाल किंवा राज्यभवनात बहुमत साबित केला जाऊ शकत नाही, बहुमत सिद्ध केला जाऊ शकत नाही। केवळ ना केवळ फक्त विधानसभेतच बहुमत सिद्ध केला जाऊ शकतं। त्यामुळे राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे की बहुमताची चाचणी ही विधान भवनात होण्याची गरज आहे। अशा प्रकारचा दावा नीरज किशन कोल हे जे एकनाथ शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यपालांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यामध्ये कुठेही चूक झालेली नाही आहे। सोबतच राज्यपालांनी आपल्या विवेकाचा उपयोग करून ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे तो निर्णय अतिशय योग्य आहे। यामध्ये बहुमताची चाचणी होण्याची गरज आहे। ज्या पद्धतीने आतापर्यंत बहुमताच्या चाचण्या झालेल्या आहेत त्याला कधीही थांबवण्याचं काम कोर्टाने केलं नाही आहे किंवा समोर ढकलण्यात आलेलं नाही आहे। अशा प्रकारचा कुठलाही आदेश नाही आहे। त्यामुळे प्रीपोन करणे किंवा पोस्टपोन करणे अशा प्रकारचा कुठलाही आदेश एक प्रकारे कोर्ट देऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। सुप्रीम कोर्टाने या संदर्भात अनेक प्रकरणामध्ये बहुमताची चाचणी घेण्याचे निर्णय घेतलेले आहे, ते त्याच दिशेने जाण्याची गरज आहे। सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलंय की बहुमताची चाचणी थांबवून ठेवली तर अनेक लोकांचं भवितव्य सुरक्षित जे भवितव्य आहे ते निस्तारभूत होऊ शकतं किंवा मोठा घोडेबाजार निर्माण केला जाऊ शकतो। सोबतच सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की बहुमताची चाचणी करताना मोठ्या प्रमाणात जो घोडेबाजार होईल त्यामध्ये घोडेबाजार टाळण्याकरता या घडीला बहुमताची चाचणी घेण्याची गरज आहे। ॲडव्होकेट राजसाहेब पाटील, काय सुरू आहे? आणि पुन्हा एकदा येऊयात मुंबईत सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे, पण उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याचा निर्णय झालेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत। या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी,
आणि या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेलेत ओमराजे निंबाळकर. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय म्हणाल, अखेर उस्मानाबादचं नामकरण झालंय? हो, मला वाटतंय धाराशिवकरांची कित्येक वर्षापासून असलेली ही नामांतराची मागणी, जी की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी धाराशिव असा उल्लेख करायचे आणि तिथल्या लोकांची भावना, तिथल्या लोकांची अस्मिता या नावाच्या बाबतीत जोडली गेली होती. मला वाटतंय आज या नामांतराला आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी मान्यता देऊन, तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी मान्यता दिली आणि धाराशिवकरांची कित्येक वर्षापासून असलेली मागणी आज पूर्ण केली आहे. मला वाटतंय धाराशिवच्या प्रत्येक माणसाच्या मनातली ही मागणी होती, अपेक्षा होती आणि ती आज पूर्ण झाली. त्याला थोडासा उशीर झाला या सगळ्याला असं वाटतं. चला सुरू. आजच्या बैठकीमध्ये काय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांनी जे दोन्ही पक्ष, 3 वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले आणि त्यांनी चांगलं सरकार आतापर्यंत चालवलं. या सर्व सहकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि मंत्रिमंडळातले सर्व विषय चा निर्णय झाले. सर, हिंदी में बताइए सर, आज क्या कहा मुख्यमंत्री जी जब कैबिनेट शुरू हुई? मुख्यमंत्री जी ने आज हमारे जो राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना के सारे तीनों पार्टियों की अलग अलग विचारधारा के तीनों पार्टियां इकट्ठा आई और अच्छा काम किया उन्होंने 2.5 साल में. इसके लिए जो सहकार्य दिया उसके बारे में भी, सबके बारे में उन्होंने आभार जताए. अभी कल वोट ऑफ कॉन्फिडेंस अगर सुप्रीम कोर्ट ने कहा तो होगा, उस पे तय होगा ये आखिरी है या नहीं. सर, 3 नामकरण के फैसले हुए हैं, इसको लेकर क्या कहेंगे? 3 उन्होंने ये कहा कि आपके दोनों पार्टियों का बहुत अच्छा सहकार्य मुझे मिला, लेकिन मेरे खुद के पार्टी के कुछ लोगों ने मुझे दगा दिया और ये बहुत दुर्भाग्य है. लेकिन मेरी खुद के पार्टी के लोगों ने ही मुझे साथ नहीं दिया. इसके बारे में उन्होंने दुख भी जताया. सर, मुख्यमंत्र्यांनी आभार याचा अर्थ राजीनाम्याची तयारी करतायत का? याविषयी कोणतंही भाष्य त्यांनी केलं नाही. सध्याच्या परिस्थितीत उद्या नो कॉन्फिडन्स मोशन आहे. त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना आत हजर राहू दिलं जाईल किंवा नाही याचीच शंका त्यांना असावी आणि म्हणून त्यांनी यासाठी आपली मतं व्यक्त केली आणि सगळ्यांचे आभार मानताना त्यांनी ही काही शेवटची मीटिंग आहे असं सांगितलं नाही. नो कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा विश्वासदर्शक ठराव उद्या मांडला जाणार आहे, त्याआधी त्यांनी हे सुतोवाच केलं. सर, महाविकास आघाड़ी फ्लोर टेस्ट को लेकर कोई बात हुई? सर, फ्लोर टेस्ट के लिए आप लोग तैयार है, इसको लेकर कोई बात हुई महाविकास आघाड़ी? अभी सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है, निर्णय हो जाएगा. अगर सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया तो उस हिसाब से हमें काम करना पड़ेगा. काँग्रेसला अपक्ष जे पुरस्कृत होते ते आता फडणवीसांच्या कडे जाताना दिसत आहेत, त्याचा अर्थ तेही त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. मग उद्याची भूमिका असं काही नाही, सगळ्यांना भेटत असतात. याचा अर्थ त्यांनी तिकडे पाठिंबा दिला असा जोपर्यंत पाठिंब्याचा पत्रक काढत नाही तोपर्यंत त्याच्यावर फारसा विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय, कायदेशीर लढाई लढणार किंवा काय होतं कशी भूमिका व्यक्त केली? त्याविषयी कोणती चर्चा चालू नाही. किंबहुना कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात चालूच आहे आणि त्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या वतीनं जी त्या ठिकाणी
बाजू मांडली जाते, त्याच्यावर काही निर्णय होईल. निर्णय झाल्यानंतर पुढचा विचार करण्यात येईल. नामकरण किया गया है सर, नामकरण को लेकर एक बार हिंदी. तिन्ही पक्षांची जी तयारी आहे त्या तिन्ही पक्षांना तयारी करण्याची काही आवश्यकता नाही. आमचे आमदार येत आहेत आज रात्री, उद्यापर्यंत काँग्रेसचे येतील, शिवसेनेचे जे शिल्लक असतील तेही आज उद्यापर्यंत उपलब्ध येतील. त्यामुळे तयारी करायची नाही, संख्येचाच प्रश्न आहे शेवटी. सर, नामदारांचे 3 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत, त्याला हो, ते विषय मंत्रिमंडळात त्याचे निर्णय झाले आणि त्याचा निर्णय कोणते झाले, काय झाले याबद्दल आपल्याला लवकरच प्रसिद्धी पत्रक उपलब्ध होईल. सर हिंदी में सर, नामकरण को लेकर तिकडे मुख्यमंत्री मंत्रालयातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री आपल्या गाडीत बसून आपल्या कामाच्या करता पुढे निघालेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि कदाचित ही शेवटची बैठक आहे असं म्हणता येणार नाही असं मात्र जयंत पाटील यांनी म्हटलं. पण जेव्हा पत्रकारांनी पुन्हा याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा काहीशी सावध भूमिका जयंत पाटील यांनी घेतली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्यानंतर कदाचित उद्याला फ्लोअर टेस्ट होऊ शकते आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आभार मानल्याचं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काही क्षणांपूर्वी म्हटलेलं आहे. पाठिंब्याच्या पत्रानंतरच विश्वास ठेवणार असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र कॅबिनेटच्या शेवटी सगळ्यांचे मनापासून आभार मानले त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल. आणि स्वकीयांनीच दगा दिला, माझ्या माणसांनीच दगा दिला आणि त्यामुळेच ही वेळ आल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. काही क्षणांपूर्वी जयंत पाटील हे कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाबद्दल माध्यमांना माहिती देत असतानाच दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र आपल्या गाडीत बसून इथून सरकार आहे. या राज्याचे सन्मान्य कर्तबगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या राग न करता काही विशिष्ट लोकांची काँग्रेस पक्षाबद्दल नाराजी असेल मंत्रिमंडळामध्ये, तर हा पक्ष मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सुद्धाही माननीय उद्धव ठाकरेच्या सरकारला मदत करण्याची 100% शाश्वती देते. मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झालेले आहेत? प्रामुख्याने जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाले सगळ्या मीडियाला आपल्याला माहिती आहे. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसतानाही 2.5 वर्ष सगळ्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. पुढं सुद्धा त्या ठिकाणी ते थांबणार नाही आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की त्यांनी आयुष्यात कधी थांबणं शिकलंच नाही आणि ते पुढेही थांबणार नाही आहे. आम्ही लोकांनी जे काम केलं त्याबद्दल नक्कीच आभार मानले जाते ना. कोणी कोणाचं चांगल्या पद्धतीने कोणी सहकार्य करतं तर ते आभार मानावंच लागतं त्या ठिकाणी. मुख्यमंत्री ने ये बताया हमें कि बहुत अच्छा सहकार्य आप करते हो और आगे भी आपकी तरफ से ऐसी सहकार्य की हमको अपेक्षा रहेंगी और मैं भी आपके साथ उसी तरीके से व्यवहार हर टाइम करते रहूँगा. क्या सरकार बनी रहेगी? आपको विश्वास है? देखो ऐसा है कि वहाँ हाउस में जाने के बाद वोटिंग जो विधायक करता है वो अपने अंतरात्मा से करता है और मेरे को ऐसा लगता है कि जो भी विधायक अंदर में आएगा वो विधायक 2.5 साल में इस उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में सरकार भी है, उनके काम का कुछ ना कुछ अपने मन में जरूर अपने शांति से सोचेगा. मुख्यमंत्री 2 साल इस राज्य के मुख्यमंत्री ने कोरोना से जो लड़ाई की, उस लड़ाई के लिए उनको बहुत अच्छे तरीके से सबने सहारा है. जुडिशरी ने भी उनकी तारीफ की है. 2 साल में इस 12 कोटी जनता को उन्होंने मदद की. सिर्फ यहाँ तक नहीं, ये अदर स्टेट के लोगों को भी भूखा नहीं भेजा. इसकी भी तारीफ मीडिया के माध्यम से हमने सबने सुना है. उसके बाद एक अहम मुद्दा है जो हम समझ नहीं पा रहे हैं, उसके पर गौर हर आदमी ने करना चाहिए. मैं तो बोलता हूँ विधायक नहीं, इस महाराष्ट्र के 12 कोटी जनता ने करना चाहिए. उद्धव ठाकरे साहब जिनको प्रशासन का कोई अनुभव नहीं था, कोरोना उन्होंने संभाला, उसके बाद जिंदगी की एक बहुत बड़ा ही लड़ाई उन्होंने जीती है और 12 करोड़ जनता के और उनके माता पिता के आशीर्वाद दीजिए. उनके बहुत ही क्रिटिकल सर्जरी हुई है. मेरे को आप एक बताइए कि एक आधी स्पाइन सर्जरी होने के बाद, स्पाइन की सर्जरी होने के बाद किस व्यक्ति ने अपनी ज़िंदगी में महीने भर के अंदर काम शुरू किया? एक तो भी नाम मेरे को दुनिया में लिख के लाओ. उसके बावजूद ये व्यक्तिमत्व आया. बहुत तकलीफ वाली सर्जरी थी. राज्य के इस देश के प्रधानमंत्री ने उनको बोला कि आपने सर्जरी की तो बहुत बड़ी हिम्मत दिखाई
ऐसे आदमी के साथ यदि छल कपट होता है तो इस राज्य की 12 कोटी जनता उसके बारे में सोचने वाली कि नहीं सोचने वाली, ये प्रसार माध्यम के माध्यम से हम जानना चाहते हैं। सहकारी के बारे में आभार पहले से मानते हैं, आज भी नहीं। जब हमने सरकार बनाई तब भी उन्होंने आभार माना। हर कैबिनेट में जब कैबिनेट खत्म हुई तो उन्होंने आभार माने। उनका काम करने का एक लहजा है, सबके साथ इज्जत देना और इज्जत बरतना उनका तरीका काम ना। देखो सुनो, नामों को बदलाव क्या नहीं किया, वो मुख्यमंत्री का राज्यों के बहुत दिन से मांग थी और वहाँ पे छत्रपति का नाम को विरोध करने का महाराष्ट्र में सवाल ही नहीं आता है। हम लोगों ने उसको सपोर्ट किया है। नहीं, मुख्यमंत्री प्रोटेस्टर जो है आखिर तक लढाई लढेंगे उन्होंने बोला है। काय म्हटलं? काँग्रेसचे 2 मंत्री आमच्या जो अशी माहिती नाही, मग प्रसार माध्यमाकडूनच मी ऐकतोय, त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांनी आखिर तक लढाई लढेंगे प्रोटेस्टर। उद्धव जी ठाकरे ये ऐसा व्यक्तिमत्व है, ये अपने ज़िंदगी में ना तो हारा है ना हारेगा, वो कभी ना रुका है ना रुकेगा। उनके साथ ये पहले बार नहीं हुआ है, ऐसे कई चुनौती किया, पर सबसे बड़ी चुनौती कोरोना और उनका ऑपरेशन सर्जिकल। आप में से जितने भी आप खड़े होंगे, हर डॉक्टर के साथ आप मुलाकात करो जिन्होंने स्पाइन का ऑपरेशन कराऊंगा। स्पाइन का ऑपरेशन करने वाले आदमी ने 1 महीने के तहत कांग्रेस यहाँ महाराष्ट्र सरकार की धुरा हाथ में लेके सबको काम करने के लिए प्रोत्साहित किया, मंजूरी किया, चल पड़ा। ऐसे कितने व्यक्ति दुनिया में है, मेरे को जरा आपको पता लगा के बताना, फिर मुझसे बात करते हैं। त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि मंत्री सुनील केदार यांनी असं म्हटलंय की आमचा कायमच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा राहील आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत। नामकरणाच्या प्रस्तावाचा त्यांनी स्वागत केलं। मुख्यमंत्र्यांच्या कामाचं, 2.5 वर्षातल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं। इतक्या आजारपणात आणि कोरोनासारख्या कठीण काळात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते अतिशय कौतुकास्पद असल्याचा उल्लेख सुद्धा सुनील केदार यांनी आवर्जून केला। आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत कॅबिनेटच्या बैठकीनंतर बाकी मंत्री माध्यमांशी बातचीत करत असताना मुख्यमंत्री आपल्या गाड्यात बसून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा काफिला हा त्यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्याकडे रवाना झाल्याचं आपण पाहतो आहोत। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली अचानकपणे, म्हणजे सलग 2 दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे। कालही बैठक झाली होती आणि आजही तातडीनं बैठक बोलवण्यात आली। आज संध्याकाळी 5 वाजता कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीच्या दरम्यान नामांतराचा धडाका लावण्यात आला। औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात आलं, उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यात आलं। तसंच नवी मुंबईच्या विमानतळाचं काम जे अतिशय वेगानं सुरू आहे, या नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाचं नामकरण दिबा पाटील विमानतळ करण्याच्या निर्णयावर सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत झालेले नामांतराचे 3 मोठे निर्णय यातल्या विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय घेण्याच्या संदर्भात शिवसेनेचा सुद्धा आधी विरोध होता। शिवसेना संदिग्ध होती, कोणताही निर्णय होत नव्हता। दिबा पाटील यांच्या समर्थकांनी मोठे आंदोलनं सुद्धा या सगळ्या संदर्भात केली होती, पण अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील नाव देण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला आहे। औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे। आणि एवढंच नाही तर उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या शेवटी सगळ्यांचे आभार मानले आणि ही आपण दृश्य पाहतो आहोत। मुख्यमंत्री मंत्रालयातून बाहेर पडले आहेत आणि मातोश्री आपल्या निवासस्थानाच्या करता रवाना झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे
हे पुन्हा एकदा एकाच गाडीतून रवाना होताना आपण पाहतो आहोत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे निर्णय, 3 महामंडळ सुद्धा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्याबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा गेल्या काही काळापासून होती। एकूण 3 महामंडळ, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ याला मंजुरी देण्यात आली। याच्या पुनर्स्थापनेला मंजुरी देण्यात आली। गेल्या 2 वर्षांपासून पेक्षाही जास्त काळ हा विषयही प्रलंबित होता आणि याही विषयाला आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। उस्मानाबादचं धाराशिव, औरंगाबादचं संभाजीनगर, नवी मुंबई विमानतळाचं दिबा पाटील असे सगळे प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकमतानं मंजूर करण्यात आले। यासोबतच नामकरणाची कॅबिनेट अशा प्रकारचं वर्णन कदाचित याचं करता येऊ शकतं, कारण हे सगळे नामकरण आणि नामविस्ताराचे प्रस्ताव गेल्या अनेक काळापासून प्रलंबित होते।